अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचंय. एक काम कर तू पिलो, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. सुनी सुनी, अगं बोल ना, का गेलीस? तोंड का फुगविलेस? अगं बोल की. अगं तोंड का चार्जिंगला लावलेस का काय म्हणाव? अगं पूजा, आज आणि सासूबाई तुझ्या नावाने खडं पडत होत्या, कधीतरी जबाबदारीनं वाग ग. आता हो ताई, घरात काय बी घडलं ना त्याला जबाबदार फक्त मीच असते. कसं काय? आता बघा, पोरं अभ्यास करीनात त्याला जबाबदार मी, पोरं फोन बघायला लागल्यात त्याला पण जबाबदार मी, नवऱ्याला डोक्याला ताप व्हायला लागलाय त्याला पण जबाबदार मी, सासू सासऱ्यांचं शुगर वाढलंय त्याला पण जबाबदार मी, नवऱ्याचं पोट बिघडले त्याला पण जबाबदार मीच, आणि पोरांनी पाहता संडास जरी केला तरी त्याला जबाबदार पण मीच. एवढ्या सगळ्याला जबाबदार मी, आणि तुम्ही म्हणतायसा मी जबाबदार नाही. अहो, जून महिना संपत आला, अजून पाऊस पडेना, काय भानगड? बघ की, पेपर फुटलेत, आमदार खासदार सुद्धा फुटलेत, खरं हे ढग फुटायचं का नाव घेना. एखाद्या नेत्याचं वरपर्यंत ओळख असली तर त्याला सांगा की ढग पण फोडायला. मामी, अहो कशाला तुम्ही काम धंदा करतो? द्या सगळे काम धंदे सगळे द्या सोडून. तुमच्या पोरीचं लग्न झालंय, सगळं ओके, कशाला आणखीन तक जावाई? पहिलं तरी बरं होतं, आता तर लग्न करून लय वाईट झालंय. तिला सांभाळा, तिच्या नवऱ्याला बी सांभाळा आणि तिच्या लेकराला बी सांभाळा. कष्ट नाही करून कसं वागायचं? जोगवा वाढीन का कुणी आम्हाला? कशी आहेस? तुझी आठवण येत होती म्हणून तुला कॉल केला ग. एवढंच प्रेम उतू चाललं होतं, मग सकाळी भांडणं कशाला केलो? आईला फोन घरी लागला वाटतं. काय म्हणलो? काय नाही ग, ते पनीर आणणार होतो त्याच्याकरता फोन केलो. ठेवू का? आय लव्ह यू. ए बाबा, माझं लग्न झालंय. तरी पण तू मला आवडत्यास, मी का आवडते तुला? कारण ह्या गल्लीत तू कुणालाच आवडत नाहीस म्हणून मला आवडत्यास. अहो, आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो, वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस, आणि आता दुधी भोपळा झालीस. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे? मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याच? लिहिणार, जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई, मला सांग, पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे? जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. अहो मी खूप जाड झाले का? छे अजिबात नाही. मग मला दोन्ही हाताने उचला आणि फ्रीज जवळ घेऊन चला, मला आईस्क्रीम खायचंय. एक काम कर तू पिलो, तू इथंच थांब, मी फ्रीजच उचलून आणतो. सुनी सुनी, अगं बोल ना, का गेलीस? तोंड का फुगविलेस? अगं बोल की. अगं तोंड का चार्जिंगला लावलेस का काय म्हणाव? अगं पूजा, आज आणि सासूबाई तुझ्या नावाने खडं पडत होत्या, कधीतरी जबाबदारीनं वाग ग. आता हो ताई, घरात काय बी घडलं ना त्याला जबाबदार फक्त मीच असते. कसं काय? आता बघा, पोरं अभ्यास करीनात त्याला जबाबदार मी, पोरं फोन बघायला लागल्यात त्याला पण जबाबदार मी, नवऱ्याला डोक्याला ताप व्हायला लागलाय त्याला पण जबाबदार मी, सासू सासऱ्यांचं शुगर वाढलंय त्याला पण जबाबदार मी, नवऱ्याचं पोट बिघडले त्याला पण जबाबदार मीच, आणि पोरांनी पाहता संडास जरी केला तरी त्याला जबाबदार पण मीच. एवढ्या सगळ्याला जबाबदार मी, आणि तुम्ही म्हणतायसा मी जबाबदार नाही. अहो, जून महिना संपत आला, अजून पाऊस पडेना, काय भानगड? बघ की, पेपर फुटलेत, आमदार खासदार सुद्धा फुटलेत, खरं हे ढग फुटायचं का नाव घेना.
एखाद्या नेत्याचं वरपर्यंत ओळख असली तर त्याला सांगा की ढग पण फोडायला. मामी अहो कशाला तुम्ही काम धंदा करतो? द्या सगळे काम धंदे सगळे द्या सोडून. तुमच्या पोरीचं लग्न झालंय, सगळं ओके. कशाला आणखीन तक जावाई पहिलं तरी बरं होतं, आता तर लग्न करून लय वाईट झालंय. तिला सांभाळा, तिच्या नवऱ्याला बी सांभाळा आणि तिच्या लेकराला बी सांभाळा. कष्ट नाही करून कसं वागायचं? जोगवा वाढीन का कुणी आम्हाला? कशी आहेस? तुझी आठवण येत होती म्हणून तुला कॉल केला ग. एवढंच प्रेम तू चाललं होतं, मग सकाळी भांडणं कशाला केलो? आईला फोन घरी लागला वाटतं. काय म्हणलो? काय नाही ग, ते पनीर आणणार होतो त्याच्याकरता फोन केलो. ठेवू का? आय लव्ह यू. ए बाबा, माझं लग्न झालंय. तरी पण तू मला आवडत्यास. मी का आवडते तुला? कारण ह्या गल्लीत तू कुणालाच आवडत नाहीस म्हणून मला आवडत्यास. अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी भोपळा झालीस. तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई मला सांग, पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे? जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याचं? लिहिणार, जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड.